बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी शरद फाउंडेशन संचलित शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव व श्री टेके आय क्लिनिक सांगली यांचे संयुक्त विद्यमाने पलूस तालुक्यातील भिलवडी माळवाडी येथे मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन पुणे पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरामध्ये सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती। यावेळी आमदार अरुण लाड यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। सदर शिबिरामध्ये 400हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली व 80हून अधिक नागरिकांना मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी टेके आय क्लिनिक सांगली येथे पाठवण्यात आले। क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड व क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई लाड यांच्या मार्गदर्शनाखाली शरद आत्मनिर्भर अभियान अतिशय जोमाने काम करीत असून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मानस या शरद आत्मनिर्भर अभियानाद्वारे आपण करीत आहोत असे मत उपाध्यक्ष दीपक मदने यांनी व्यक्त केले। तसेच या अभियानाद्वारे रक्तदान शिबिर आयोजित करून गरजूंना मोफत रक्तपुरवठा केला जातो। तसेच विविध आजारांवरील आरोग्य तपासणी शिबिर व उपचार, संजय गांधी निराधार पेन्शन योजना, कलाकार पेन्शन योजना, बाल संगोपन पेन्शन योजना, स्वयंरोजगार प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अशा अनेक प्रकारची कामे या अभियानाद्वारे सुरू असल्याचे सांगून पलूस कडेगाव मतदारसंघातील सर्व गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगावचे उपाध्यक्ष दीपक मदने यांनी केले आहे। या उपक्रमासाठी क्रांती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महावीर चौगुले, नितीन नवले, भिलवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर, उत्तर भाग विकास सोसायटीचे चेअरमन शरद पाटील, राजेंद्र चौगुले, दिलीप मोकाशी, चौगोंडा चिंचवडे, सतीश चौगुले, प्रकाश माने, प्रियंका माने, दीपक मदने, डॉक्टर विनायकराव महाडिक, प्रवीण विभूते, प्रतीक पाटील, किरण माने, विशाल शिंदे, जितेंद्र मोकाशी, हनुमंत शिंदे, रणजित बागल, अविनाश गायकवाड, संतोष वाळवेकर, प्रकाश भोई आदींसह स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।